मे 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 मीन्स मे महिना किंवा शक्यता. मे मीन्स मे महिना किंवा शक्यता. जे एखादी गोष्ट शक्य आहे असे सांगताना मे या वर्डचा वापर केला जातो. इट मे रेन टुडे. इट मे रेन टुडे. आज पाऊस पडू शकतो. मे बी कदाचित एखाद्या वेळी. मे बी मीन्स कदाचित एखाद्या वेळी. मे बी इट विल रेन टुडे. मे बी इट विल रेन टुडे. कदाचित आज पाऊस पडेल. मी मला. मी मीन्स मला. कॉल मी बॅक. मला परत कॉल करा. मेडो कुरण म्हणजे गवताची जमीन. मेडो मीन्स कुरण. शी सॅट इन द मेडो. शी सॅट इन द मेडो. ती कुरणात बसली. मील जेवण. दिस इज अ हेल्दी मील. दिस इज अ हेल्दी मील. हे एक निरोगी जेवण आहे. मीन मीन्स अर्थ व्यक्त करणे, अर्थ देणे किंवा अर्थ असणे. किंवा मीन या शब्दाचा आणखी काही अर्थ आहेत. कंजूष, स्वार्थी, निर्दय, कठोर किंवा आगाऊ. मीन म्हणजे अर्थ व्यक्त करणे, अर्थ देणे, अर्थ असणे किंवा कंजूष, स्वार्थी, निर्दय, कठोर किंवा आगाऊ. हिज ब्रदर इज मीन. हिज ब्रदर इज मीन. त्याचा भाऊ आगाऊ आहे. आणखी एका प्रकारे आपण मीन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. जसे की तुम्ही आणि तुमचा मित्र असे दोन व्यक्ती आहेत. तुम्ही असं ठरवलं आहे की मी तुला मदत करेन आणि नंतर तू मला मदत करायची. पण जेव्हा तुम्ही त्याला मदत करता आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याची वेळ येते तुम्हाला मदत करायची तर तो नकार देतो की मी तुला मदत करणार नाही. तेव्हा तुम्ही एखादं सेंटेन्स बोलू शकता जसे की हाऊ मीन यू आर. हाऊ मीन यू आर म्हणजे तू किती स्वार्थी आहेस किंवा तू किती निर्दयी आहेस. अशा प्रकारे तुम्ही मीन या वर्डचा यूज करू शकता. नाउ नेक्स्ट वर्ड मीनिंग अर्थ, उद्देश, हेतू. मीनिंग मीन्स अर्थ, उद्देश, हेतू. The dictionary contains the meanings of words. The dictionary contains the meanings of words. शब्दकोशात शब्दांचे अर्थ आहेत. मीन्स साधन म्हणजे. मीन्स साधन किंवा म्हणजे. A tram is a means of transport. A tram is a means of transport. ट्राम हे वाहतुकीचे एक साधन आहे. नेक्स्ट मीनवाईल दरम्यान. मीनवाईल मीन्स दरम्यान म्हणजे एकाच वेळी किंवा दोन गोष्टींच्या मधल्या काळात किंवा त्याच वेळी. I'll be back soon. Meanwhile follow on. I'll be back soon. Meanwhile follow on. मी लवकरच परत येईन. दरम्यान पुढे चालू ठेवा. मेजर मोजणे, माप किंवा परिमाण. मेजर मीन्स मोजणे, माप, परिमाण. He had to measure his waist. He had to measure his waist. त्याला त्याची कंबर मोजावी लागली. मीट मांस. मीट मीन्स मांस किंवा मटण. He likes to eat meat. He likes to eat meat. त्याला मांस खायला आवडते. मकॅनिक यांत्रिक म्हणजे मशीन दुरुस्त करणारा आणि मशीन चालवणारा माणूस. त्याला आपण युजली मकॅनिकच बोलतो आणि त्याला मराठी मीनिंग आहे यांत्रिक. द मकॅनिक इज रिपेअरिंग द टायर. द मकॅनिक इज रिपेअरिंग द टायर. मेकॅनिक टायर दुरुस्त करत आहे. मराठीमध्ये आपण प्रोनाउन्स करतो की मेकॅनिक आणि इंग्लिश प्रोनाउन्सिएशन आहे मकॅनिक. इट्स मकॅनिक. नेक्स्ट वर्ड मेडल पदक. शी वॉन द मेडल. तिने पदक जिंकले. मीडिया प्रसार माध्यमे किंवा माध्यमे. मीडिया मीन्स प्रसार माध्यमे किंवा माध्यमे. There are many online media outlets these days. There are many online media outlets these days. आजकाल अनेक ऑनलाईन माध्यमे आहेत. मेडिकल वैद्यकीय. She is a student of medical sciences. She is a student of medical sciences. ती वैद्यकीय शास्त्राची विद्यार्थिनी आहे. मेडिसन औषध
दवा. शी इज टेकिंग मेडिसन. शी इज टेकिंग मेडिसन. ती औषध घेत आहे. मीडियम. मीडियम मध्यम, साधारण. मीडियम मध्यम, साधारण. शी वॉज ऑफ मीडियम हाईट. शी वॉज ऑफ मीडियम हाईट. ती मध्यम उंचीची होती. मीट. मीट भेटणे, गाठ पडणे किंवा गाठ घेणे. मीट मीन्स भेटणे, गाठ पडणे किंवा गाठ घेणे. दे ऑल मीट इच अदर. दे ऑल मीट इच अदर. ते सर्व एकमेकांना भेटतात. मीटिंग. मीटिंग सभा, बैठक. शी हेल्ड अ मीटिंग. शी हेल्ड अ मीटिंग. तिने एक बैठक घेतली किंवा तिने एक सभा घेतली. मेलन. मेलन कलिंगड, टरबूज. मेलन मीन्स कलिंगड, टरबूज. कट द मेलन इंटू पीसेस. कट द मेलन इंटू पीसेस. खरबुजाचे तुकडे करा. मेल्ट. मेल्ट वितळणे किंवा वितळवणे. मेल्ट मीन्स वितळणे किंवा वितळवणे. द आईस इज स्टार्टिंग टू मेल्ट. द आईस इज स्टार्टिंग टू मेल्ट. बर्फ वितळू लागला आहे. मेंबर. मेंबर सभासद, सदस्य. मेंबर मीन्स सभासद, सदस्य. ही इज अ मेंबर ऑफ द मेडिकल कम्युनिटी. 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 तो वैद्यकीय समुदायाचा सदस्य आहे. मेंबरशिप. मेंबरशिप सदस्यत्व म्हणजे एखाद्या गटाचे, संस्थेचे वगैरे असलेले सदस्यत्व किंवा सभासदत्व मीन्स मेंबरशिप. ही इज अप्लाइंग फॉर अ जिम मेंबरशिप. ही इज अप्लाइंग फॉर अ जिम मेंबरशिप. तो जिम सदस्यत्वासाठी अर्ज करत आहे. मेमरेबल. मेमरेबल मीन्स स्मरणीय म्हणजे स्मृतीमध्ये जपण्यासारखे किंवा आठवणीमध्ये जपण्यासारखे, आठवणीतले, लक्षात राहतील असे मीन्स मेमरेबल. इट वॉज अ मेमरेबल मोमेंट फॉर हर. इट वॉज अ मेमरेबल मोमेंट फॉर हर. तो तिच्यासाठी एक स्मरणीय क्षण होता. मेमोरियल. मेमोरियल स्मारक. मेमोरियल मीन्स स्मारक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा घटनेच्या स्मरणार्थ बांधलेली इमारत, स्तंभ किंवा स्मारक मीन्स मेमोरियल. दिस मेमोरियल is dedicated to Vallabhbhai Patel. This memorial is dedicated to Vallabhbhai Patel. हे स्मारक वल्लभभाई पटेल यांना समर्पित आहे. मेमराइज. मेमराइज पाठ करणे. ही इज मेमरायझिंग समथिंग. ही इज मेमरायझिंग समथिंग. तो काहीतरी पाठ करत आहे. मेमरी. मेमरी आठवण, स्मृती, स्मरणशक्ती. मेमरी मीन्स आठवण, स्मृती, स्मरणशक्ती. They are looking at their memory. They are looking at their memory. ते त्यांच्या स्मृतीकडे पाहत आहेत किंवा ते त्यांच्या आठवणीकडे पाहत आहेत. मेंड. मेंड नीट करणे मीन्स मोडलेले किंवा फुटलेले असे काहीतरी दुरुस्त करणे, नीट करणे मीन्स मेंड. कॅन यू मेंड दिस फॉर मी? कॅन यू मेंड दिस फॉर मी? तुम्ही माझ्यासाठी हे दुरुस्त करू शकाल का? मेंटल. मेंटल मानसिक. मेंटल मीन्स मानसिक किंवा वेडा. शी हॅज अ मेंटल प्रॉब्लेम. शी हॅज अ मेंटल प्रॉब्लेम. तिला मानसिक समस्या आहे. मेंटॅलिटी. मेंटॅलिटी मानसिकता, मनोवृत्ती. मेंटॅलिटी मीन्स मानसिकता, मनोवृत्ती. आय डोंट अंडरस्टँड पीपल्स मेंटॅलिटी. आय डोंट अंडरस्टँड पीपल्स मेंटॅलिटी. मला लोकांची मानसिकता समजत नाही. मेन्शन. मेन्शन उल्लेख करणे. मेन्शन मीन्स उल्लेख करणे. ही मेन्शन द कंपनी सेल्स. ही मेन्शन द कंपनी सेल्स. त्याने कंपनीच्या विक्रीचा उल्लेख केला. मेन्यू. मेन्यू मीन्स बेत किंवा मेनू म्हणजे हॉटेल किंवा उपाहारगृहातील पदार्थांची यादी. द वेटर इज शोईंग द मेन्यू टू द कस्टमर्स. द वेटर इज शोईंग द मेन्यू टू द कस्टमर्स. वेटर ग्राहकांना मेनू दाखवत आहे. मर्चंट. मर्चंट व्यापारी, विक्रेता. मर्चंट मीन्स व्यापारी, विक्रेता. ही इज अ बास्केट मर्चंट. ही इज अ बास्केट मर्चंट.
तो टोपली व्यापारी आहे. मर्सी, मर्सी, दयाळूपणा, करुणा म्हणजे एखाद्याला दुःख देण्याची ज्याला सत्ता असते, त्याने एखाद्या व्यक्तीवर दाखवलेली किंवा एखाद्या गोष्टीवर दाखवलेली दया, दयाळूपणा, करुणा किंवा दयामया मीन्स मर्सी. He showed no mercy to his enemies. He showed no mercy to his enemies. त्याने त्याच्या शत्रूंना दया दाखवली नाही. नेक्स्ट, mere, mere, फक्त, केवळ. mere means फक्त, केवळ. mere words won't help. mere words won't help. फक्त शब्दांनी काही फायदा होणार नाही. merge, merge, मिसळणे, विलीन होणे म्हणजे एखाद्या मोठ्या गोष्टीचा भाग होणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये मिसळणे, विलीन होणे, एकत्र करणे किंवा दोन गोष्टी जोडून एकजीव करणे, एकमेकात एकत्र करणे मीन्स मर्ज. 3 small companies merged into one large. 3 small companies merged into one large company. 3 लहान कंपन्या एका मोठ्या कंपनीत विलीन झाल्या. मेरिट, मेरिट, गुणवत्ता, योग्यता. I want to get the job on merit. I want to get the job on merit. मला गुणवत्तेवर नोकरी मिळवायची आहे. mermaid, mermaid, जलपरी. She is a mermaid. She is a mermaid. ती एक जलपरी आहे. मेरी, मेरी, आनंदी, प्रफुल्ल, प्रसन्न. मेरी means आनंदी, प्रफुल्ल, प्रसन्न. She is a merry little girl. She is a merry little girl. ती एक आनंदी छोटी मुलगी आहे. मेस, मेस, गोंधळ, गबाळेपणा. मेस means गोंधळ, गबाळेपणा म्हणजे गलिच्छपणा किंवा गबाळेपणा, अगदी अस्ताव्यस्तपणा, राडा घालणे, पसारा, घाणेरडा means मेस. The room was in a mess. The room was in a mess. खोलीत गोंधळ उडाला होता किंवा खोली पूर्णपणे अस्ताव्यस्त होती. मेसेज, 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 संदेश, निरोप. Someone sent me a message. Someone sent me a message. कोणीतरी मला मेसेज पाठवला. मेटल, मेटल, धातू. This is made of metal. This is made of metal. हे धातूपासून बनलेले आहे. मेथड, मेथड, पद्धती म्हणजे एखादी गोष्ट करण्याची पद्धत, एखादी गोष्ट करण्याची रीत मीन्स मेथड. Online class is the new method of teaching. Online class is the new method of teaching. ऑनलाईन वर्ग ही शिकवण्याची नवीन पद्धत आहे. मेट्रो, मेट्रो मीन्स मेट्रो किंवा महानगर. This is an underground metro. This is an underground metro. ही एक भुयारी मेट्रो आहे. अंडरग्राउंड मीन्स जमिनीखालचा भूमिगत किंवा भुयारी. मेट्रोपॉलिटन, मेट्रोपॉलिटन मीन्स महानगरीय. मुंबई इज अ मेट्रोपॉलिटन एरिया. मुंबई इज अ मेट्रोपॉलिटन एरिया. मुंबई हे एक महानगरीय क्षेत्र आहे. मायक्रो, मायक्रो, सूक्ष्म, अत्यंत लहान. मायक्रो मीन्स सूक्ष्म, अत्यंत लहान. These are microparticles. These are microparticles. हे सूक्ष्म कण आहेत. Microwave, microwave means microwave. The meal is being cooked in the microwave. The meal is being cooked in the microwave. जेवण मायक्रोवेव्ह मध्ये शिजवले जात आहे. Mid, mid, मध्यभाग, मध्य. The snow usually melts by mid-March. The snow usually melts by mid-March. साधारणपणे मार्चच्या मध्यापर्यंत बर्फ वितळतो. Midday, midday means मध्यान्ह म्हणजे दुपारी 12 वाजता किंवा 12च्या सुमारास. I reached there around midday. I reached there around midday. मी दुपारी तिथे पोहोचलो किंवा मी मध्यान्हापर्यंत तिथे पोहोचलो. मिडल, मिडल, मधला, मध्यभाग किंवा मध्य. The boat is sailing in the middle of the sea.
द बोट इज सेलिंग इन द मिडल ऑफ द सी. बोट समुद्राच्या मध्यभागी जात आहे.